गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, काल माझ्या मुलीचा नवोदयचा पेपर असल्यामुळे मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवता आला नाही, परंतु आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. व हा व्हिडिओ तुम्हाला या महिन्याची जी काही आपण तिसरी माता बैठक घेणार आहोत त्यासाठी उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे आपण ज्या काही गरोदर व स्तनदा माता असतो त्यांना जर आपण गरोदर मातेला व्हिजिट वगैरे देत असतो तर अशा वेळेस समुपदेशन करण्यामध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त पडेल. आणि माता बैठकीसाठी तर हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण सर्व स्तनदा आणि गरोदर मातांसाठी महत्त्वपूर्ण असे संदेश या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर मी लिहून वगैरे याचं प्रोसिडिंग देखील तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये नक्की पाठवील. परंतु सुरुवातीला मी तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती माता बैठक तिसरी या महिन्यामध्ये तुम्ही घ्यावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, काय करा आशाताई की तुम्ही जर अजून ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब मात्र लवकर करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, कारण की येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे या 2-4 दिवसांमध्ये मी तुम्हाला या जानेवारी 2025ची प्रश्नावली टाकणार आहे, म्हणजे व्हिडिओ बनवून टाकणार आहे. तो तुम्हाला लगेच मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेवढं मात्र लवकर करून घेता येईल. चला तर मग की ज्या टॉपिकवरती आपण ही तिसरी माता बैठक जानेवारी 2025ची घेणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. तर बघा, सुरुवातीच्या 1000 दिवसांचे महत्त्वपूर्ण संदेश. गर्भजीवन किंवा प्रसूतीपूर्व कालावधी, जो काही आपला प्रसूतीपूर्व गरोदर मातेचा कालावधी असतो त्यामध्ये जे काही महत्त्वाचे संदेश आहेत की तुम्ही त्या गरोदर मातेला द्यायचे आहेत किंवा माता बैठकीमध्ये बोलवल्याच्या नंतर सांगायचे आहेत, तर ते तुम्हाला सांगते. तर बघा, प्रसूती संबंधी ताणतणाव टाळा. प्रसूतीच्या पहिल्या तिमाहीमध्ये भट्टीजवळ किंवा विस्तवाजवळ काम करणं टाळा. हे अतिशय महत्त्वाचे संदेश आहेत. नियमितपणे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करावयास पाहिजे, म्हणजे HB आणि शुगर ह्या दोन्ही पण बाबी गरोदर महिलेने अवश्य चेक कराव्यात. विशेष करून पहिल्या व दुसऱ्या तिमाहीमध्ये करणे आवश्यक आहे. तर बघा, हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण घ्या, जेणेकरून बाळाला खाद्यपदार्थांविषयी आवड निर्माण होईल. बघा, बाळ पोटात असताना आपण जे काही पदार्थ खातो आपण जर व्यवस्थितरित्या निरीक्षण केलं तर ते पदार्थ त्या बाळाला म्हणजे ज्यावेळेस डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते बाळ पूरक पोषक आहार घेऊ लागतं किंवा खाऊ लागतं, तर त्यावेळेस ते पदार्थ त्याला लगेच आवडतात, कारण त्याची टेस्ट त्याने आईच्या पोटात असताना केलेली असते. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नेंट असाल त्यावेळेस हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण नक्की घ्या, जेणेकरून काय होणार आहे तर बाळाला खाद्यपदार्थांविषयी आवड निर्माण होणार आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये गर्भाशी बोलायला लागा, त्याच्याशी संवाद साधा. तर बाळ पोटात असताना देखील तुम्ही त्याच्याशी एकांतात असताना संवाद साधायचा आहे. रोगाची लागण टाळण्यासाठी हात स्वच्छ धुवा. गरम पाण्याने भाजीपाला धुवून काढा, जेणेकरून कीटकनाशक तत्व निघून जातील. तसेच अन्न चांगले शिजवून खा. तर बघा, जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील तर ते होऊ नयेत म्हणून ज्या काही आपण भाजीपाला फळे वगैरे खात आहोत तर ती व्यवस्थित धुवून वगैरे खा. आणि हे पदार्थ खाताना देखील आपला हात वगैरे व्यवस्थित असं स्वच्छ धुवा आणि जे काही अन्नपदार्थ आहेत ते व्यवस्थित शिजवून घ्या आणि व्यवस्थित शिजवलेलंच अन्नपदार्थ तुम्ही खा. तर गरोदरपणाच्या कालावधीत तोंडाची स्वच्छता ठेवावी आणि योग्य पद्धतीने नियमित दात घासावेत. हे देखील महत्त्वाचं आहे, कारण बरेच रोग असतात की जे आपल्या तोंडावाटे आपल्या शरीरात एंट्री करतात. तर त्यानंतर बघा, गरोदरपणाच्या कालावधीत एकटे राहू नये, सोबत कोणीतरी असावे. तर गरोदरपणाचा जो काही कालावधी आहे त्यात जास्त करून तर तुम्ही अलोन वगैरे म्हणजे एकटं वगैरे राहू नका. तुमच्या जी काही फॅमिली असेल त्याच्यासोबत तुम्ही आपला हा टाईम आहे तो स्पेंड करा, हसत खेळत हे दिवस घालवा. त्यानंतर बघा, गरोदरपणाचा कालावधी 39 आठवड्यांचा असतो, तो पूर्ण होऊ द्यावा, कारण त्या काळात गर्भाच्या मेंदूची वाढ पूर्ण होत असते. म्हणजे काही जण काय करतात की जास्त पोट वगैरे आलं तर लवकरच म्हणजे 9वा महिना लागला वगैरे की लगेच सिझेरियन करून घेतात, परंतु ताई असं अजिबात करू नका, कारण की जी काही बाळाच्या मेंदूची वाढ असते तर ती शेवटच्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे जे काही तुमचा पूर्ण कालावधी असेल, प्रेग्नन्सीचा पूर्ण कालावधी असेल, तो पूर्ण कालावधी पूर्ण होऊ द्या आणि तरच काय होईल तर बाळ तुमचं बुद्धिमान वगैरे होणार आहे. आणि आता या धावत्या युगामध्ये बुद्धीला खूप महत्त्व आहे ताई.
तुमचा मोबाईल फोन तुमच्या अंगावर किंवा पोटाजवळ ठेवणे टाळा. शक्यतो मोबाईल स्पीकरचा वापर करूनच बोला. काय होतं की ह्याच्यामध्ये जे काही रेज असतात, म्हणजे जे काही आपण म्हणतो की रेंज वगैरे आली नाही गेली किंवा हे असं जे काही रेंज वगैरे असेल, तर ही जी डिजिटल साधने आहेत, मोबाईल वगैरे असेल, तर त्याचा तुमच्या गर्भावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्यतो हा मोबाईल तुमच्या अंगावर, पोटावर किंवा जवळपास ठेवणं तर शक्यतो टाळा. आणि बोलायचं असेल मोबाईलवर तर स्पीकर ऑन करूनच बोला. त्यानंतर बघा, ज्यावेळेस तुमची प्रसूती वगैरे होणार आहे, तर त्या दिवशी, प्रसूतीच्या दिवशी, जन्माचे वेळेस तुमच्यासोबत विश्वासू व्यक्ती असू द्या. म्हणजे जी काही आपली सगळ्यात जास्त विश्वासू जी काही व्यक्ती असेल तिलाच तुम्ही डिलेवरीच्या वेळेस तुमच्यासोबत ठेवा. मग तुमची आई असू द्या, सासू असू द्या, मावशी असू द्या, कुणीही रिलेटिव्ह असू द्या, परंतु अगदी विश्वासू आणि अशी व्यक्ती तुम्ही डिलेवरीच्या दरम्यान आपल्यासोबत ठेवा. किंवा तुम्ही आशा ताई म्हणून देखील त्यांना तशा प्रकारचं समुपदेशन करा किंवा सांगा की विश्वासू व्यक्ती तुमच्यासोबत डिलेवरीच्या वेळेस असू द्या. प्रसूतीसाठी असणारी जागा शांत, सुरक्षित, एकांत असेल अशीच असू द्या. तर एकदम शांत आणि सुरक्षित ठिकाणी डिलेवरी शक्यतो दवाखान्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्येच करा. लवकर आणि वेदनारहित प्रसूती करण्यात यावी अशी मागणी करू नका. म्हणजे आपल्याला आजकालच्या मुलींना तर जास्त करून वाटतं की आपलं म्हणजे न दुखताच किंवा काही वेदना वगैरे न होता डिलेवरी व्हावी, यासाठी जास्तीत जास्त मुली सिझेरियनकडे वळत आहेत. परंतु ताई, तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगा की नॉर्मल डिलेवरी हाच सर्वोत्तम उपाय आहे, कारण शक्यतो नॉर्मल डिलेवरीच करा. तर अशा प्रकारची सिझेरियन डिलेवरीची मागणी वगैरे जर काही धोकाच असेल तर केलेलं ठीक आहे, परंतु उगीच किंवा विनाकारण वेदना वगैरे होत आहेत म्हणून सिझेरियनच्या फंदात पडू नका. अशा प्रकारचा संदेश देखील आशाताई म्हणून तुम्ही या माता बैठकीमध्ये मातांना देऊ शकता, कारण त्याकरता वापरात येणाऱ्या औषधांमुळे आपल्या बाळाच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. हे सिझेरियन अतिशय म्हणजे योग्य नाही. जर नॅचरल डिलेवरी होत असेल तर सिझेरियन शक्यतो टाळा. जन्मानंतर बाळाला आईपासून दूर ठेवू नका. जन्मानंतर लगेच बाळाला स्तनपान सुरू करा. स्तनपान करताना बाळाला आईच्या छातीवर त्वचेशी संबंध येईल अशाप्रमाणे, म्हणजे जी आपली कांगारू मदर केअर आहे तशाच प्रकारे ठेवा. त्यानंतर बघा, जन्मानंतर पहिल्या तासात बाळाला आईने आपल्या छातीवर आईच्या त्वचेचा बाळाच्या त्वचेशी संपर्क येईल याप्रमाणे ठेवा. म्हणजे कांगारू मदर केअरचं या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की बघा. तर असं व्यवस्थित प्रकारे कांगारू मदर केअरचा वापर करूनच तुम्ही त्या बाळाला आईच्या त्वचेच्या संपर्कात ठेवा की आणि बाळाच्या पाठीवरती हळुवारपणे थोपाटावर त्या बाळाकडे आईला पाहायला सांगा. तर यामुळे काय होईल, तर बाळाला सुरक्षित वाटू लागेल आणि बाळ लवकर झोपी जाईल. बाळाच्या आणि आईच्या चांगल्या आरोग्य व पोषणासाठी प्रसूतीच्या 3 मिनिटांनंतर नाळ कापावी. तर त्यांची जी नाळ आहे, बाळाची नाळ, तर डिलिव्हरीनंतर 3 मिनिटांनी कापा. खात्री करा की पहिल्या 1 तासामध्ये बाळाने पिवळ्या रंगाचे घट्ट दूध, चीक दूध प्यायले आहे किंवा नाही, ज्याला चीक दूध कोलेस्ट्रॉल असे म्हणतात. तुमच्या नवीन जन्मलेल्या बाळाला फक्त 1 चमचा चीक दूध बाळाची भूक भागवण्यासाठी पुरेसं असतं. त्यामुळे काही माता म्हणतात की दूध येत नाही किंवा दूध आलं नाही तर उगीच का पाजायचं, पण असं करू नका ताई. स्तनपान म्हणजे तुम्ही एक आशा स्वयंसेविका म्हणून जर त्या मातेसोबत गेला असेल डिलेवरीच्या दरम्यान, तर बाळाला लगेच पहिल्या 1 तासामध्ये हे स्तनपान चालू करून द्या. आणि सुरुवातीला बाळाचे पोट द्राक्षाच्या आकाराचे असते. पहिल्या दिवशी बाळ एकदा लघवी करेल आणि 1-2 वेळा काळी किंवा हिरवी शौच करेल. पहिल्या दिवशी 24 तासात 8 ते 12 वेळा दूध पाजावे. म्हणजे पहिल्या दिवशी 24 तासात आपल्याला त्या बाळाला 8 ते 12 वेळा किमान दूध पाजायचं आहे. पहिल्या आठवड्यात बाळाच्या पोटाचा आकार अक्रोड एवढा येतो. त्यानुसार आईने दूधसुद्धा बाळाला वाढवावे लागेल. म्हणजे सुरुवातीला कमी पाजलं तरी चालेल, परंतु जसं जसं दिवस पुढे जातील तसं तसं आईनं त्या बाळाला दूध जास्त प्रमाणात पाजायचं आहे. 4 ते 5 चमचे किंवा 20 मिलीपर्यंत वाढवावे. 9व्या दिवशी बाळाला 45 मिलीलिटर दुधाची आवश्यकता राहील. 10व्या दिवशी बाळ दिवसातून 6 वेळा लघवी करेल. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत व एक आशाताई म्हणून तुम्हाला या गोष्टी माहीत असणं आणि तुम्ही तुमच्या त्या संबंधित गरोदर महिलेला माता बैठक घेऊन सांगणं देखील महत्त्वाचं आहे. तर बघा, तुमचे नवीन जन्मलेले बाळ 3 ते 4 वेळा दूध प्यायल्यानंतर झोपी जाईल. तसेच 24 तासामध्ये सरासरी 16 तास झोप घेईल. बघा, सुरुवातीचे जे दिवस असतात त्यावेळेस बाळ जास्त वेळ झोपतं. आपल्या बाळाच्या त्वचेवर काही खरचटलं किंवा जन्मडाग असेल तर उपचार न करता आपोआप निघून जातील. त्यामुळे टेन्शन घेण्याचं
काही गरज नाही. बघा आशाताई, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुमची जी काही या महिन्याची माता बैठक तिसरी आहे यामध्ये तुम्ही हे सुरुवातीच्या 1000 दिवसांचे महत्त्वपूर्ण संदेश म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदरचे आणि बाळ जन्मल्यानंतरचे जे काही 10 दिवस आहे, तर त्या 10 दिवसाचे जे काही 10-15 दिवसाचे जे काही हे महत्त्वपूर्ण संदेश आहेत, तुम्ही एक आशा स्वयंसेविका म्हणून तुमच्या भागातील जे काही लाभार्थी आहेत, गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील किंवा इतर महिला असतील की ज्यांच्या मुली सुना वगैरे डिलिव्हरी वगैरे होणार आहेत किंवा अशा महिला आहेत त्यांच्या घरामध्ये, तर यांना ही बैठक घेऊन नक्की सांगा. प्रोसिडिंग शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालेल ताई, परंतु ही माहिती मात्र या बैठकीमध्ये व्यवस्थितरित्या त्या मातांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओची ही लिंक शेअर करा इतर मैत्रिणींना आणि आपल्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट करा ताई. यानंतर खूप महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.